नमस्कार मित्रांनो, दुपारचे 3:30 वाजले आहेत आणि या रणरणत्या उन्हामध्ये आमच्या अंगणात आले आहेत माकडं आणि त्यांना माझ्या मम्मीनी पाणी घातलेलं आहे आणि चपात्या म्हणजे पोळ्यासुद्धा दिल्या आहेत माकडांना। आमच्याकडे माकडांना बंदर म्हणतात, तुमच्याकडे माकडांना काय म्हणतात हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। तर अशा रणरणत्या उन्हामध्ये हे माकडं दुपारचे फिरत आहेत आणि आमच्या घराच्या समोर भरपूर झाडं आहेत, केळाचे, सीताफळाचे, कडुनिंबाचे झाडं आहेत। तर त्या झाडांवर हे माकडं आले आणि माझ्या आईला दिसले। तर माझी आई दरवर्षी उन्हाळ्यामध्ये माकडांना पाणी देते प्यायला, बालट्यांमध्ये पाणी ठेवते छोट्या छोट्या अंगणामध्ये माकडं आले की। आणि हा माकडाचा पिल्लू मस्त खेळत आहे इथे आणि इथे अंगणासमोर एक चेअर ठेवलेली आहे, त्या चेअरवर सुद्धा माकडं बसले आहेत आणि पोळ्या खात आहेत आणि काही माकडं पाणीसुद्धा पित आहेत। तर अशा छोट्या छोट्या बाटल्यांमध्ये मम्मीनी पाणी आणून ठेवलं आहे अंगणामध्ये। माझी मामी आणि मम्मी दर उन्हाळ्यामध्ये माकडांना पाणी पाजते आणि घरात पोळ्या जमा करून ठेवतात ह्या दोघी पण आणि त्यांना देतात। ह्या झाडांवर माकडं खूप सारे आलेले आहेत। सगळे माकडं अंगणात उतरतात आणि पाणी पितात, पोळ्या खातात आणि बराच वेळपर्यंत बसतात। तुम्ही बघू शकता सगळे माकडं चपात्या खाण्यात व्यस्त आहेत आता। आणि इथे सगळे माकडं येतात, जंगलतोड झाल्यामुळे आता गावात माकडांचं प्रमाण येण्याचं खूप जास्त वाढलं आहे। आठवड्यातून 3 ते 4 वेळा माकडं येतात आमच्या गावात आणि आमच्या एरियामध्ये भरपूर झाडं आमच्या घराच्या पुढेच आहेत, त्याच्यामुळे माकडं इकडे येतातच। शेवग्याचा पाला खातात आणि कडुलिंबाचा सुद्धा कोवळा पाला खातात। आता कडुलिंबाच्या झाडाला छोटे छोटे फळं आले आहेत, त्याला लिंबोड्या म्हणतात। त्या लिंबोड्या पिकल्या, त्यासुद्धा आता हे माकडं खातात आणि इथे पाणीसुद्धा प्यायला येतात माकडं। तर दरवर्षी उन्हाळ्यामध्ये आम्ही माकडांसाठी इथे पाणी ठेवतो आणि पाणी प्यायला आणि पोळ्या खायला, चपात्या खायला माकडं येतातच। तर छोटी छोटी पिल्ले मस्त मजा करत आहेत आणि मोठी माकडंसुद्धा पोळ्या खाण्यात व्यस्त आहेत। तुम्ही बघू शकता माकडांना मनुष्याचे पूर्वज म्हटले जाते आणि ते एवढे मोठे मोठे माकडं इकडे पाणी प्यायला आले आहेत। तुमच्या पणकडे माकडं येतात का ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आता गावात माकडं येण्याचे प्रमाण खूप जास्त वाढलं आहे, कारण की जंगलतोड झाल्यामुळे त्यांना जंगलात काहीच खायला मिळत नाही। तर अन्नाच्या शोधात, पाण्याच्या शोधात ते गावामध्ये येतात आणि त्यांना जे मिळेल ते खातात। काही माकडं तर घरातसुद्धा शिरतात। आमच्या घराचा दरवाजा एकदा मोकळा होता, लावलेला नव्हता, तर माकडं घरात शिरून गंज उघडून बघत होते आणि त्याच्यामध्ये काय आहे, भात पोळी जे त्यांना दिसेल ते खात होते। तर असं बरेच वेळा झालं आहे आमच्यासोबत की आमच्या घराच्या आजूबाजूच्या लोकांच्या घरी आणि आमच्या घरी आतमध्ये सुद्धा माकडं आले आहेत दार उघडं असलं तर अशा वेळेस मग माकडं हकलायला वगैरे खूप भीती वाटते जर घरी आपण एकटे असलो तर। माझी आई अजून त्यांना जवळ पाणी नेऊन देत आहे। तर माकडं आता पाणी पितील आणि चपात्यासुद्धा खातील, बराच वेळ बसतात ते आता, कारण की त्यांना पाणी मिळालं आहे थंडगार आणि त्याच्यामुळे त्यांना छान वाटते पाणी प्यायला। तर असे माकडं दरवर्षी उन्हाळ्यात जास्तीत जास्त वेळा येतात। असे बाकी सीझनमध्ये सुद्धा 12ही महिने आमच्याकडे माकडं येतातच, पण उन्हाळ्यामध्ये याचं प्रमाण खूप जास्त असते, कारण की उन्हाळ्यात त्यांना जंगलामध्ये काहीच मिळत नाही, त्याच्यामुळे जास्तच प्रमाणात माकडं येतात उन्हाळ्यामध्ये। तर आता ही आठवड्यातली 4थी वेळ आहे माकडं आले आणि आज अचानक मी घरी होती, त्याच्यामुळे मला व्हिडिओसुद्धा बनवता आला, नाहीतर असे कितीतरी वेळा माकडं येतात आणि माझी आई आणि मामी त्यांना पोळ्या आणि पाणी घालत राहते। तर आता ह्या माकडं तुम्ही बघा कसे पाणी पितात आणि कसे मस्त्या करतात। छोटंसं पिल्लूसुद्धा आहे इथे माकडाचं। आम्ही लहान होतो तेव्हा माकडं घरी अंगणात आली की आम्ही गाणे म्हणायचो, माकडा माकडा हुप हुप कर, चिंचेच्या झाडावर लवकर चढ, चिंचा तोडून हातात घे, त्यातल्या मला थोडंसं दे, मीठ लावून चिंचा खाऊ, हुप हुप माकडा करीत जाऊ। असे बडबड गीते आम्ही म्हणायचो जेव्हा माकडं येत होते लहानपणी। तुम्ही स्वतः किंवा तुमच्या मुलांनी कोणते कोणते बडबड गीतं म्हणाले आहेत माकडांचे किंवा बंदरांचे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आता हा माकडाचं पिल्लू बघा किती मस्त्या करत आहे आपल्या
आईच्या पाठीवर खेळत आहे आणि छोटे छोटे छोटा पिल्लू हा मोठ्या माकडांसोबत सुद्धा खेळत आहे। असा मस्त्या सुरू आहेत याच्या छोट्याशा माकडाच्या पिल्लूच्या। छोटासा पिल्लू खूपच छान खेळत आहे अंगणामध्ये आणि आता आपल्या आईच्या पाठीवर बसून चालला आहे तो। खूपच मजा वाटत आहे त्याला। असे एकदम छोटे छोटे पिल्लं असले की माझी आई त्यांना काही ना काही देतच असते प्रत्येक वेळेस।